नमस्कार. आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी. या महान राष्ट्रीय संताला या ठिकाणी प्रथमतः मी त्रिवार वंदन करतो आणि संत तुकडोजी महाराज यांच्या संदर्भामध्ये आपण काही माहिती घेणार आहोत. तुकडोजी महाराजांचं पूर्ण नाव माणिक बंडोजी इंगळे आणि यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखलं जातं. अंधश्रद्धा निर्मूलन व जाती भेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनांचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली. तुकडोजी महाराजांनी इसवी सन 1935 मध्ये मोजरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजीरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचं वैशिष्ट्य राहिलेला आहे. तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते. अडकोजी महाराज हे त्यांचे गुरु. त्यांचं मूळचं माणिक हे नाव त्यांचे गुरु अडकोजी महाराज यांनी बदलून तुकडोजी असं केलं. तुकडोजी महाराजांचा विदर्भात विशेष संचार असला तरी महाराष्ट्रभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचं प्रबोधन करत. एवढंच नव्हे तर जपान सारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. 1942च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान काही काळ त्यांना अटक झाली होती. आते है नाथ हमारे हे त्यांनी रचलेलं पद या काळात स्वातंत्र्य लढ्यासाठी स्फूर्ती गीत म्हणून ठरलं आणि ते स्फूर्तिगान म्हणून गायले जाऊ लागलं. भारत हा खेड्यांचा देश आहे हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा होती. आणि त्यांच्या या विचारसरणीमुळे समाजातल्या सर्व घटकातील लोकांचा उद्धार कसा होईल याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूत स्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात याविषयी उपाययोजनाही सुचवली. या उपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारक ठरल्याच, पण त्यानंतरच्या काळातलाही उचित ठरल्या. हे आज आपल्याला तीव्रतेनं जाणवतं. त्यांची जीवनयात्रा जरी संपलेली असली आणि त्याच्यानंतरही आपल्याला हे तीव्रतेनं जाणवतं. अशा गोष्टीतूनच राष्ट्रसंतांचे द्रष्टेपण दिसून येतं. अमरावती जवळ मोजरीच्या गुरुकुंज आश्रमाची स्थापना हे तुकडोजींच्या आयुष्यातील जसं लक्षणीय कार्य आहे, त्याचप्रमाणे ग्रामगीतेचं लेखन हाही त्यांच्या जीवन कार्यातील अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. ग्रामगीता ही जणू तुकडोजी महाराजांच्या वाङ्मय सेवेची पूर्तीच होय. स्वतःला ते तुकड्यादास म्हणत, कारण भजन म्हणताना ते जी भिक्षा घेत त्यावरच आपलं बालपण जीवन कंठलं ह्याची त्यांना जाणीव होती. खेडेगाव स्वयंपूर्ण कसं होईल याविषयीची जी उपाययोजना आहे ती तुकडोजी महाराजांनी सुचवलेली होती. आणि ती जी तुकडोजी महाराजांनी सुचवलेली उपाययोजना आहे ती अतिशय परिणामकारक सुद्धा ठरली. गाव सुशिक्षित व्हावं, ते सुसंस्कृत व्हावं, ग्रामोद्योग संपन्न व्हावेत, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळावे, प्रचारकांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावे, असा त्यांचा कायम प्रयत्न होता.
त्याचं प्रतिबिंब आपल्याला ग्रामगीतेत उमटलेलं दिसेल. देव भोळेपणा, जुनाट कालबाह्य आणि अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात याविषयी त्यांनी अविरत प्रयत्न केले. सर्व धर्म समभाव हेही या राष्ट्रसंतांच्या विचारविश्वाचे एक वैशिष्ट्य होते. त्यासाठी तुकडोजी महाराजांनी सामुदायिक सर्वधर्मीय प्रार्थनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला. तुकडोजी महाराज हे विवेकनिष्ठ जीवनदृष्टीतून एकेश्वरवादाचा पुरस्कार करत असत. धर्मातील अनावश्यक कर्मकांडाला त्यांनी फाटा दिला होता. आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांनी आपल्या प्रभावी खंजिरी भजनाच्या माध्यमातून त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार करून आध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय प्रबोधन केलं. स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला म्हणून त्यांना कारावासही भोगावा लागला. अखिल भारतीय पातळीवर त्यांनी साधू संघटनेची पण स्थापना केलेली होती. गुरुकुंज आश्रमाच्या अनेक शाखोपशाखा स्थापन करून त्यांनी शिस्तबद्ध सामाजिक कार्यकर्त्यांची एक फळीच निर्माण केली. या गुरुकुंजाशी संबंधित असलेले हे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आजही त्यांचे कार्य अखंड व्रतासारखे चालवित आहेत. मित्र हो, महिलोन्नती म्हणजे महिलांची उन्नती कशी होईल हाही तुकडोजी महाराजांच्या विचारविश्वाचा एक लक्षणीय पैलू होता. कुटुंब व्यवस्था, समाज व्यवस्था, राष्ट्र व्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते हे त्यांनी आपल्या कीर्तनाद्वारे समाजाला पटवून दिले. त्यामुळे स्त्रीला अज्ञानात व दास्यात ठेवणं कसं अन्यायकारक आहे हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पटवून दिलं. देशातले तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ आहेत. ते बलोपासक असावेत, म्हणजे ते समाजाचे व राष्ट्राचे संरक्षण करू शकतील. ते नीतिमान आणि सुसंस्कृत कसे होतील याविषयीचे उपदेशपर आणि मार्गदर्शनपर लेखन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलेलं आहे. तुकडोजी महाराजांनी आपल्या लेखनातून व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध केला. ऐहिक व पारलौकिक यांचा सुंदर समन्वय तुकडोजी महाराजांच्या साहित्यात झालेला आपल्याला दिसतो. त्यांनी मराठीप्रमाणेच हिंदी भाषेतही विपुल लेखन केले. आजही त्यांचं हे साहित्य आपल्याला मार्गदर्शन करत असतं. यावरून त्यांच्या साहित्यात अक्षर वाङ्मयाची मूल्य कशी दडली आहेत याची सहज कल्पना आपल्याला येईल. राष्ट्रपती भवनामध्ये झालेलं त्यांचं खंजेरी भजन ऐकून तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसादजी यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून संबोधलं होतं. तुकडोजी महाराजांचं महापरिनिर्वाण अर्थात त्यांचं निधन आश्विन कृष्ण पंचमी 1890 31 ऑक्टोबर 1968 रोजी झालं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांच्या प्रसिद्धीचं काम अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाद्वारे केलं जातं. ग्रामगीता हा त्यांचा ग्राम विकासावरील ग्रंथ प्रसिद्ध आहे. याशिवाय हिंदीतून लिहिलेलं लहर की बरखा हे पुस्तक सुद्धा प्रसिद्ध आहे. त्यांचं ग्रामगीता या ग्रंथामधील विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे याकरता महाराष्ट्र शासनानं ग्रामगीता हा ग्रंथ पुनर्मुद्रित करून सवलतीच्या दरात म्हणजे ₹10 या किमतीमध्ये उपलब्ध करून दिलेला आहे. आपल्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जाणून घ्यायचे असतील, समजून घ्यायचे असतील तर निश्चितच आपण या ग्रामगीतेच्या माध्यमातून गेलं पाहिजे असं मला वाटतं. मित्र हो, अशा या महान संताची आज पुण्यतिथी, ज्यांनी
या गाव खेड्याला व वाड्या वस्तीला आणि तांड्याला आपलं मानलं आणि त्याचा बदल जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत या देशाचा विकास होणार नाही, ही भूमिका ठामपणे मांडली. या देशातल्या महिलांचा विकास होणार नाही तोपर्यंत ही देशाची उन्नती होणार नाही, ही भावना ठामपणे मांडली. अशा या राष्ट्रसंताला त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं मी या ठिकाणी कोटी कोटी वंदन करतो. आपण सारेजण या व्हिडिओच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यावर जो छोटासा प्रकाश टाकण्याचा मी प्रयत्न केलेला आहे त्याचे तुम्ही साक्षीदार आणि साथीदार झालेत. आपल्यालाही या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो आणि आपण सर्वजण या ठिकाणी जोडलेले राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद. मलाच बंद करा.